नमस्कार मंडळी, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, नेमकी असं काय झालं की आम्हाला अचानक आदूच्या मामाच्या घरी जावं लागलं। तर चला पाहूया आजचा आमचा खास आणि अचानकचा प्रवास। तर आज आदूला आदूच्या मामाच्या घरी जायचं होतं आणि तुम्ही बघू शकता आदू किती जास्त खुश आहे। तिने मस्त ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आणि छोटासा मेकअप केला आणि तुम्ही बघू शकता तिचा चेहरा किती आनंदाने भरून गेलेला आहे। अगदी गगनात मावेना असा झाला। आमची छोटीशी राजकुमारी बघा कशी तयार होत आहे आणि तिच्या डोळ्यातलं ते हॅपीनेस खरंच सगळ्यांच्या मनात घर करून गेलं। तर बघा आदू एकदम छान अशी रेडी झालेली होती, पण आम्हाला जायला अजून टाईम होता। मग तोपर्यंत आम्ही मस्त बनाना मिल्कशेक बनवलं आणि तुम्ही बघू शकता अद्विका कसे बनाना खात आहे। त्यानंतर फायनली आम्ही निघलो आदूच्या मामाच्या घरी जाण्यासाठी। तर बघा वातावरण किती रमणीय आहे। तर बघा रस्त्यामध्ये आम्हाला भेटल्या आदूच्या आजी। तर बघा त्यांच्यासोबतच आम्ही आलो घरी। तर बघा आदू आजीला बघून किती जास्त खुश होती। तिचा चेहरा एकदम आनंदाने टवटवीत झालेला होता आणि तिचा हा आनंद खऱ्या अर्थाने गगनात मावेनासा झाला होता। या दोन्हीच्या नात्यात शब्द नाहीत पण भावना भरपूर आहे। आजी आणि नातवंडाचं हे नातं पाहताना आमच्या डोळ्यात पाणीच आलं। हा व्लॉग आमच्यासाठी खास आहे, पण तो तुमच्यासाठी तुमच्या मनाला स्पर्श करेन, कारण प्रत्येकजण कधी ना कधी आपल्या आजीच्या कुशीत असा विसावा घेत असतो। आम्ही थोडे दूर आलो तर मध्येच आम्हाला पाऊस लागला। तर बघा आम्ही एका झाडाखाली थांबलो तर अद्विका बघा तिच्या आजीला म्हणत पावसाचे थेंब झाडावर पडताना जो आवाज येत होता ना, तो फारच सुखद होता। कधी सगळं शांत होतं आणि कधी पावसाच्या सरी जोरात अंगावर येत होत्या। आदू तर त्या थेंबांकडे बघत हसत होती। तिला वाटत होतं पाऊस तिच्यासोबत खेळत आहे। क्षणभर त्या झाडाखाली उभं राहून आम्ही फक्त तो निसर्ग अनुभव घेत होतो। ना घाई ना गडबड, फक्त मोकळं आभाळ, थंड वारा आणि पावसाचं थेंब। पाऊस थांबल्याच्या नंतर आम्ही परत निघलो घरच्या वाटेने। तर बघा ही आहे माझी काकी आणि ती कसे झाड मोडत आहे। गावातलं साधा आयुष्याचं किती प्रेम, किती कष्ट आणि आपुलकी असते याचं हे अगदी छोटंसं पण खूप मोठं उदाहरण आहे। तर बघा फायनली आम्ही आलो आदूच्या मामाच्या घरी। तर बघा आदू कशी मामांसोबत खेळत आहे। तर हा आहे आदूचा मामा। तर आदूचा मामा पडला होता गाडीवरून, त्यालाच बघण्यासाठी आम्ही आलेलो होतो। आणि बघा हे आहे आदूचे छोटे मामा जे तिच्यासोबत खेळत आहे। आज गेली होती गावामध्ये आणि गावामधून तिच्यासाठी आणलेले होते चिप्स आणि
समोसा। तर बघा अद्विका कशी समोसा खात आहे। आदूला समोसा खूप जास्त आवडतो। त्यानंतर आम्ही आलो आदूच्या लहान आजोबांच्या घरी। तर बघा हे आहे आदूचे लहान आजोबा। हे गाडीहून पडले होते तर त्यांना भेटायचं होतं, तर त्यांना भेटायला सुद्धा आम्ही आलेलो होतो। तर बघा अद्विका कशी बिस्किट खात आहे। ही आहे माझी आत्या आणि ही आहे आजी। आणि तर चला आता मी तुम्हाला घेऊन चालते फुलाच्या वावरात। तर बघा आता आम्ही आलेलो फुलाच्या बगीचात। तर बघा याला फुलं किती छान आलेले आहे आणि इकडं काकींचे फुलं तोडणं चालू होते। तर बघा मी आणि टिल्याने काकीला हेल्प केली फुलं तोडण्यासाठी। तर बघा किती छान फुलं आलेले आहे। तर चला आता मी तुम्हाला घेऊन चालते गुलाबाच्या शेतात। तर बघा मी आणि शिवानी आलेले आहो गुलाबाच्या शेतात। तर बघा याला किती छान असे गुलाब आलेले आहे। फुलं तोडणं झाल्याच्या नंतर आम्ही आलो घरी। तर बघा ना ही आहे माझी आजी। दररोज सकाळी उठून हाताने पीठ मळते, चूल पेटते आणि गरम गरम भाकरी करते। आणि इकडं काकीचे मस्त गरमागरम भजे तळणं चालू होते। भजे तळल्याच्या नंतर मी आणि आत्याने मस्त जेवण केले आणि इकडं बघा अद्विका कशी भजे खात आहे। त्यानंतर इकडं बघा इथं फुलाला किती छान फुलं आलेले होते। सर्व झाड फुलाने एकदम गच्च असं भरलेलं होतं। तर फायनली जेवण झाले तर आता आम्ही निघालो वापस घरी जाण्यासाठी। तर बघा अद्विका एकदम छान अशी रेडी झाली आणि इकडं आदूची आजी आणि मामा तिला सोडण्यासाठी येत होता। तर चला आता आम्ही आलो घरी। तर घरी आल्याच्या नंतर बघा अद्विका कशी मांजरांना खाऊ टाकलेला आहे खाण्यासाठी। तर चला इथेच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।